हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे इंडेक्सिंग अँड स्लायसिंग. तर इंडेक्सिंग अँड स्लायसिंग काय आहे? तर इंडेक्सिंग अँड स्लायसिंग allows you to access specific elements or extract portions from sequence like string, list and tuples. लिस्ट अँड ट्युपल्स काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. स्ट्रिंग्स काय हे तुम्हाला माहिती आहे. तर इंडेक्सिंग आणि स्लायसिंग आपण लिस्ट असेल, ट्युपल्स असेल, स्ट्रिंग असेल, त्याच्यामधून आपल्याला एक स्पेसिफिक पोर्शन किंवा स्पेसिफिक एलिमेंट जर ऍक्सेस करायचा असेल तर त्यावेळेस आपण इंडेक्सिंगचा उपयोग करतो. तर इंडेक्सिंग accessing elements. Indexing helps us access individual elements in a sequence using zero base indexing. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक स्पेसिफिक जर तुम्हाला लेटर जर तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर त्यावेळेस आपण इंडेक्सिंगचा हा यूज करतो. तर मी तुम्हाला एक फोटो दाखवतो, त्याच्यात तुम्ही पाहू शकता. हे हेलो वर्ल्ड नावाचं एक इमेज आहे. त्याच्यावरती तुम्ही एच ला 0 हा इंडेक्सिंग आपण असाइन झालेला आहे. एच ला 0, ई ला 1, एल ला 2, त्यानंतर पुढच्या एल ला 3, ओ ला 4 आणि इथं बघा हेलो आणि वर्ल्डच्या मध्ये स्पेस आहे. तर स्पेसला पण इंडेक्सिंग ही अलोकेट ही झालेली आहे. तर ही जी वरची जी आहे तर आपण पॉझिटिव्ह इंडेक्सिंग म्हणतो आणि खाली जी आहे ती निगेटिव्ह इंडेक्सिंग आहे. निगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणजे -1, -2, -3 म्हणजे -1 डी जी आहे ती -1. त्याचा निगेटिव्ह इंडेक्सिंगचा पहिला जो एलिमेंट आहे तो डी आहे. -2 एल, -3 आर. तर अशा पद्धतीने ही निगेटिव्ह इंडेक्सिंग आहे आणि ही पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आहे. तर इथे मी एक उदाहरणासाठी टेक्स्ट इज इक्वल टू हॅलो वर्ल्ड नावाची स्ट्रिंग घेतलेली आहे आणि त्याच्यावरती सिंपल असे 4 इंडेक्सिंगचे जे ऑपरेशन आहेत ते मी एक्झिक्यूट करतोय. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, टेक्स्ट ऑफ स्क्वेअर ब्रेसेस, टेक्स्ट आपले व्हेरिएबल आहे, टेक्स्ट ऑफ 0. तर इंडेक्सिंग जेव्हा पण आपल्याला युज करायचे त्यावेळेस आपण स्क्वेअर ब्रेसेस युज करायचे हे लक्षात असू द्या. टेक्स्ट ऑफ 0, 0 काय आहे एच, आपलं आउटपुट जे आहे एच आलेलं आहे. देन टेक्स्ट ऑफ 3, एच ई एल एल, तर जे आहे बघा हा आहे 0, 1, 2, 0, 1, 2 आणि 3. तर आपला एल थर्ड इंडेक्स जो आहे तो प्रिंट झालेला आहे. त्यांना प्रिंट टेक्स्ट ऑफ -1, -1 म्हणजे निगेटिव्ह इंडेक्सिंग. -1 कोणता आहे आपला तर डी. हे बघू आपलं डी हे प्रिंट झालंय. त्यानंतर आहे टेक्स्ट ऑफ -3, -1, -2, -3. तर आपला आर जे आहे ते प्रिंट झाले. एक लक्षात असू द्या, पॉझिटिव्ह इंडेक्सिंग ऑलवेज स्टार्ट विथ 0 आणि निगेटिव्ह इंडेक्स स्टार्ट विथ -1. आणि सेकंड वर आहे स्लायसिंग. स्लायसिंग काय आहे तर एक्स्ट्रॅक्टिंग पार्ट्स ऑफ सिक्वेन्स. स्लायसिंग अलाउज अस टू एक्स्ट्रॅक्ट पोर्शन ऑफ सिक्वेन्स युजिंग द सिंटॅक्स. द सिंटॅक्स काय त्यासाठी, सिंटॅक्स हा लक्षात राहून द्या. जर तुम्हाला स्लायसिंग वापरायचं असेल तर सिक्वेन्स आहे स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट आणि स्टेप. स्टार्ट काय स्टार्टिंग इंडेक्स, स्टार्टिंग इंडेक्स हा इन्क्लुझिव्ह असतो. एंड आहे एंडिंग इंडेक्स, एंडिंग इंडेक्स हा एक्सक्लुझिव्ह असतो. जेव्हा तुम्ही एंडिंग इंडेक्स देता त्यावेळेस तो जो एंडिंग इंडेक्स आहे तो एक्झिक्यूट होत नाही, त्याच्या अगोदरचा जो एलिमेंट आहे तो ऍक्सेस होतो. आणि त्यानंतर आहे स्टेप, स्टेप साईज. बाय डिफॉल्ट त्याची एक स्टेप साईज जी आहे ती एक असते. तर ते कसं एक्झिक्यूट होतं ते तुम्हाला मी दाखवतो. इथं मी परत सिंपल अशी टेक्स्ट हॅलो वर्ल्ड नावाची स्ट्रिंग घेतलेली आहे आणि हे जे 4 ऑपरेशन्स आहेत ते मी त्यावरती परफॉर्म करते. तर आपण पाहू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट, स्टेप. स्टार्ट पॉइंट काय 0, एंड पॉइंट काय आहे, एंड पॉइंट जे आहे आपला तो 4 आहे. तर 0 ने स्टार्ट झाले, 0, 1, 2, 3, 4. 4 जे आहे तो एक्सक्लुझिव्ह असतो, तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे फक्त एच ई डबल एल हेल्प प्रिंट झाले. त्याच पद्धतीने टेक्स्ट कोलन 4. तर आपल्याला फक्त स्टार्ट इंडेक्स 0 ने सुरुवात झाली आणि 4 पर्यंत जाणार आहे. तर 0, 1, 2, 3, 4. तो त्याच्यामध्ये येणार नाही, जसं म्हणतो एक्सक्लुझिव्ह असतो. तर 0, 1, 0, 1, 2, 3 म्हणजे हेल्प पर्यंतच आपलं प्रिंट होणार आहे. तर सेकंड लास्ट आहे टेक्स्ट 2 ऑफ 0. दोन्ही सुरुवात सेकंड इंडेक्सने सुरुवात होती. 0, 1, 2. एल ने सुरुवात झाली आहे आणि लास्ट पर्यंत गेलेली आहे. तिथं कोलन दिला म्हणजे तो लास्ट पर्यंत गेलेला आहे. तुम्ही बघता एल, एल ओ आणि वर्ल्ड हे प्रिंट झालंय आणि त्यानंतर फक्त टेक्स्ट आणि कोलन दिलंय. म्हणजे हे एंटायर स्ट्रिंग जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर तुम्ही फक्त सिंगल कोलन दिलं तरी आपली एंटायर स्ट्रिंग जी आहे ती प्रिंट होते. आणि थर्ड आहे युजिंग स्टेप इन स्लायसिंग. तर स्टेप कशा पद्धतीने यूज करायचा ते मी दाखवतोय. वी कॅन यूज स्टेप टू कंट्रोल हाऊ एलिमेंट्स आर पिक. तर कोणते कोणते एलिमेंट्स आपल्याला पिक करायचे ते आपण स्टेप्सच्या थ्रू करू शकतो. तर मी पुन्हा टेक्स्ट एक हॅलो वर्ल्ड नावाची सिंपल स्ट्रिंग घेतली आहे आणि त्याच्यावरती मी हे ऑपरेशन चालवतोय. तर आपली आता
फर्स्ट आहे टेक्स्ट ऑफ कोलन कोलन 2, स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट, स्टेप. स्टार्ट पॉइंट आहे आपला एच, एंड पॉइंट जो दिला आहे तो लास्ट पर्यंत दिलेला आहे, पण स्टेप दिले आपल्याला 2. तर आपला पहिला एलिमेंट, नंतर सेकंड स्किप एल पिक केलाय, परत पुन्हा एल स्किप ओ पिक केलाय, जो स्पेस आहे तो त्याने स्किप केलाय, देन डब्ल्यू पिक केलेला आहे, देन ओ स्किप आर पिक केलाय, त्यानंतर एल स्किप अँड देन डी. अशा पद्धतीने एच एल ओ आर डी या अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आहे टेक्स्ट कोलन कोलन -1, स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट अँड स्टेप. स्टार्ट पॉइंट दिलेले आहे, एंड पॉइंट पण दिलेला आहे, पण स्टेप काय दिली -1. म्हणजे ही जी स्ट्रिंग आहे ती आपली रिव्हर्स मध्ये प्रिंट होणार आहे. इथं बघा डी एल आर ओ डब्ल्यू अँड ओ डबल एल एच, ही आपली जी स्ट्रिंग आहे ती रिव्हर्स मध्ये प्रिंट झाली आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे स्टार्ट पॉइंट. स्टार्ट पॉइंट काय आपला 1 ई, एंड पॉइंट काय 5, ई ई आपला 0, एच आहे 0, ई 1 2 3 4 5. हा जो ब्लँक स्पेस आहे तो आपला 5वा पॉइंट आहे. पण त्याला स्टेप दिली 2 स्टेप. म्हणजे त्यांनी सांगितलंय ई पर्यंत, ई पासून सुरुवात कर, जो आपला ब्लँक स्पेस आहे 5वा एलिमेंट तिथपर्यंतचा, आणि त्याच्यातले एक एलिमेंट सोडून दुसरा एलिमेंट पिक कर. त्यांनी कसं केलंय, ईने सुरुवात केली आपली, तर ई आपला जो आहे तो पिक झालाय, त्यानंतर एल स्किप झाला, दुसरा एल त्याने पिक केलाय, आणि ओ स्किप झालाय, आणि त्याच्यानंतर ब्लँक स्पेस त्यांनी, आता ब्लँक स्पेस ऑब्व्हियसली पिक होणार नाही, आणि इनफॅक्ट तसं पण तो एक्सक्लुझिव्ह असतो, त्याच्या पहिलेचा एलिमेंट जो आहे तो पिक झाला असता, पण त्याने आपल्याला जी स्टेप आहे ती 2 दिलेली आहे. तर अशा पद्धतीने फक्त ई आणि एल प्रिंट झाले. तर आय होप तुम्हाला इंडेक्सिंग आणि स्लायसिंग काय आहे ते या व्हिडिओमध्ये कळलं असेल. थँक्यू.